नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की सध्याच्या कंडिशनला आता CCI कडेच करा कापसाची विक्री, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की सध्याच्या कंडिशनला CCI ला कापूस विक्री केल्यानं आपल्या सर्व कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण सध्या CCI ला कापूस विक्री केल्यानं आपल्या सर्व कास्तकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार फायदा, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की CCI ला कापूस विकल्यानं सध्या आपल्या सर्वांचा 100% होऊ शकतो फायदा। मग CCI ला कापूस विकणं कशा पद्धतीनं फायद्याचं ठरू शकते, याच्याबद्दल आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर माहिती। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा 6,800 ते 7,200 दरम्यान आहे आणि जागतिक कापूस उत्पादनात या ठिकाणी प्रचंड वाढ 2025 मध्ये होणार आहे। भारताचा कापूस जागतिक कापूस बाजारभावाच्या तुलनेत सर्वात जास्त महाग आहे आणि इथून पुढे असे काही संकेत नाहीत की खूप मोठी तेजी देशातील कापूस बाजारभावात येऊ शकते। मग अशा परिस्थितीत विचार करायला गेलं तर आज जो कापूस CCI खरेदी करते त्याचा रेट किती आहे? 7,500च्या आसपास आहे। मग जर आपण विचार केला की भविष्यात कापसामध्ये येणारच किती, समजा 7,700 7,800 इथपर्यंत कापूस जाईल, नाही 8,000 पर्यंत जाईल, पण आपल्याला तो कापूस सांभाळायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रेंट द्यायचा आहे, बऱ्याच भानगडी असतात। मग अशा परिस्थितीमध्ये जर एक विचार केला की मार्च पर्यंत थांबून जर कापसाचा भाव 7.5च होणार असेल तर मग मार्च पर्यंत थांबण्यापेक्षा आजच्या कंडिशनला CCI ला कापूस दिलेलं का वाईट आहे का? तर अजिबात नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मार्च नंतर कापूस भाव वाढणार असेल, तोही किती वाढतो हे काय कुणाला माहीत नाही, कारण जो नवीन अहवाल आलाय याच्यानुसार आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनामध्ये प्रचंड वाढ दिसायली। म्हणजे आंतरराष्ट्रीय कापूस भाव जास्त वाढतील का? तर अजिबात नाही। त्यामुळे देशातील कापूस भावाला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आधार मिळेल याची शक्यता वाटत नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 31 मार्च नंतर अवकेचा दबाव कमी झाला आणि शासनानं समजा कापूस खरेदीच बंद केली तर मग काय होईल की हातचंही जाईल, तोंडचंही जाईल, सगळंच जाईल आणि आपल्या हातात काही शिल्लक राहणार नाही। म्हणून या ठिकाणी आमच्या टीमला वाटते की आपण जर CCI ला या ठिकाणी सध्याच्या कापूस भावावरती विक्री केली तर 100% आपल्याला फायदा या ठिकाणी होऊ शकतो। एकदा विचार करून बघा, कारण हा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो। याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लॉड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।